काराचा फोटो काराला कुठे जायला. हे भावांनो आणि बहिणींनो, कशात तुम्ही? नक्कीच मजेत असणार. आणि आत्ता माझी सकाळ झाली, म्हणजे सकाळ आत्ता नाही झाली आहे. मी चाललो आहे आता डोंबिवलीला. बंटी दादा मोबाईल घेतो आहे तर त्याचे व्हिडिओ शूट करायला. आणि मी आता 2 वाजता व्हिडिओ बनवते, कारण की कालचा व्लॉग तुम्ही बघितला असेल. मी गेलो होतो मेहंदीचं कार्यक्रमाला उसारघरला, तर तिथलं शूट वगैरे तर ते अजून एडिटिंग चालू आहे. मी अजून टाकलं नाही, मी टाकणार, तर तुम्ही जाऊन बघा नक्की. आणि आज आपण परत जाणार आहे पापऱ्यांना. संगीत कार्यक्रम आहे, पापऱ्या आमच्या ह्याच्यात बोलतात, तर आपल्याला तिकडे जायचं आहे. तर हा बघा प्रभात थांबलाय. तर चला आता तुम्हाला मी डायरेक्ट भेटतो डोंबिवली. ओय, पैसा आले, पैसा आले आले. तर चला आलेलो आहे आपण आता दादाला मोबाईल घ्यायला फडके रोडला. राज काहीतरी नाव आहे. पैसा दाखव, पैसा आले. कुठला घ्यायचा? हॉटेल. फायनली घेतलेला आहे दाने. खूप दिवसाची मेहनत आहे दादाची. आता माझी आठवण ना काराचा फोटो काराला कुठे जायला. फुल पेटी पॅक. चल घे दादा, ओपन कर मस्त. भावानं मी व्हिडिओ शूट करतो आता 14 मध्ये. आणि गाईस 14 ची क्लॅरिटी आमच्या 13 पेक्षा जाम भारी आहे, कारण की हा सेल्फी कॅमेरा मध्ये आम्ही व्हिडिओ शूट करतो, एवढी भारी येते. आणि बॅक कॅमेरा तर अजूनच भारी आहे. सेल्फी कॅमेरा असं वाटतंय तसं आम्ही बॅक कॅमेराने शूट करतो, सिनेमॅटिक सारखं एकदम नवीन नवीन आहे ना. बंटीदा कसा वाटलं तुला मोबाईल घेऊन? एकदाशी बंटीदाला फोन भेटलेला आहे. आता माझी आठवण काढणार ना बंटीदा. बघ तुमचाच व्हिडिओ तुमच्याच फोन मध्ये करता व्हिडिओ. थांब थांब, त्या नाही तू बोल, माहिती का? तर चला आता आम्ही चालू शोरमा खायला. बंटीचा शोरमा गावतो ना. नक्कीच चला. हे तू पण येते ना मोनिता? तो शोरमाच खायची वाट बघते गावशा. चला आपण जाऊ. शोरमा विथ फ्रेंच फ्राईज. तर चला आता आम्ही आलेलो जम्बो किंग मध्ये. मोनिशदा, बंटीदा, तनिष, प्रभात, आम्ही चौघं. आपण काय ऑर्डर दिले? बर्गर आणि कोक फक्त ना, कॉम्बो. तुम्हाला आल्यावर दाखवता फुल टेस्टी. तुम्ही पण या खायला ना, तर काय फरक नाही, आम्ही खाणार आहोत. मित्र पेंढारकर कॉलेज बाहेर. रिल्सला कावा जायचा तू बोल. चला आपले आलेलेत बर्गर. अरे उलटा झाला, तुला नाही खायचा ना? यो असा करायचा शिदा. अजून पेप्सी यायची बाकी आहे ना रे. कॉक 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 चालतो कशाला. आणि घेतलंय काय बघा. बघा आई शपथी गाडी. वाव ओपी. तर चला आता मी आलेलो आहे उस्सार घरला, विधीच्या बहिणीच्या पापऱ्यांच्या इथे, साक्षीताईच्या इथे पापऱ्यांना आलो आहे. तर चला, आज चष्मा मला चांगला नसेल वाटत, प्रभातचा आहे माझा नाही. तर चला, प्रभात खूप स्पीडला गेला आहे, त्याला अँकरिंग करायला सांगितले होते. आणि इथनं असा धावत गेले ना. प्रभातला राज शिवा देणारच वाटतं आता. प्रभातला फुल शिवा आहेत, कारण की अरे का सेन्सर बिन्सर खरं व्हाईट झालं तर मग लाल झाला. चला तुम्हाला आता भेटतो आतमध्ये, मी खूप पब्लिक असेल. समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. असंच निर्विघ्नपणे हा कार्यक्रम, ताईचं लग्न व ताईचं आयुष्य पार पडू दे ती भगवंतापाशी व देवापाशी प्रार्थना करतो व आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. तर सर्वात प्रथम लंडन ठुमकदा या गाण्यावर डान्स करण्यासाठी येत आहे गुड्डी जी. काहीच 1.5 लाख रुपये भेटणार त्याचे.
तर ठीक आहे. आई म्हणजे ताई म्हणजे आईच आहे, बरोबर की नाही? तर ताईनी तुला लहानपणापासून कसं सांभाळलं, तिने तुझी कशी काळजी केली, व तुमची भांडणं किती झाली, त्या सर्व गोष्टी तुला सांगायच्या आहेत. आता हे तर तुला करावं लागेल. लहानपणापासून माझी खूप लक्ष दिलं ताईने माझ्यावर आणि मम्मीने जेवढं लक्ष नसेल दिलं तेवढं ताईने दिलंय. सर्व जेवण बिवण मला जे आवडतं ते ताईच बनवून देते मला. आणि दुसरं बरंच काही आता भांडणं कशी तर खूप केलंय. लाडकी नाही तीच आहे. नक्की ना? हो. गेल्यावर फक्त आता ताईचं लग्न झाल्यावर मला फक्त घरी खूप कंटाळा येईल एकटा, कारण की त्यासोबतच खूप मस्ती करतो मी आणि आमची रोजची नोकझोक खूप चालू असते. चालेल. त्या जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या. हा कोणता प्लॅन नव्हतं की त्याला बोलायचंय. आणि ताई मेकअप नको खराब करू आजच्या दिवशी. तर भाऊ झाले ताई थोड्याशा. कोणी म्हणजे बघा, भाऊ किंवा बहिणीचं प्रेम आहे ना, ते जगातील सर्वात मोठं नातं आहे. म्हणजे आपणही आपली बहिणीचं लग्न होतं ना, तेव्हा आपण पण भाऊ करतो, ते जर सहजच आहे. तनिषच्या डोळ्यात पण पाणी भरलं, ताईच्या डोळ्यात पण पाणी भरलं. तर चला ठीक आहे, रडल्यात तर त्यांच्या डोळ्यांवर चष्मा लावूया. आता काळा चष्मा डान्स करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत छोटे छोटे डान्सर. चला. तिला रुमाल देऊ दे ना, उमेदी दिला माझ्याकडे. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि नेहमी सोबत असेल आपली ताई, घाबरू नका. कधी आठवण आली की गाडीत 100चा पेट्रोल टाकायचं आणि डायरेक्ट कॉलेजच्या घरी. तर बोल. हाय गाईज, आता पापड्या संपल्या, हा, मला घरा जायचं. नानीची जाम भीती वाटते म्हणून मी बसल्या. ना तर कवाच पळाला असतो सांग ना. त्याचा कावाच पारवलो असतो. मग मारा तर एक सर का घेतली डायलॉग. आता मला जायचं वरातीन नाचाला. बस बस बस. तुम्ही गावा याल रे तनिष. ट्रेकिंगला? हा, ट्रेकिंगला गावा याल? येऊ नाही यायचं गावात. याचा काही काय वाटतं तू सांग असं ना. चला जेवून घ्या आपण आता. चला बाय बाय. बाय तनिष, ए तनिष, बाय बाय. बाय बाय. मेकअप केले तिने. भारीच विधी भारीच करतो पहिले वर्षाक बोला जातं तिला. तर चला आता जेवण वगैरे झाल्याने आपण आता इथनं निघूया. त्रास लेट झाले कारण की आता वाजलेत आपल्याला 12 आणि फक्त नाक्यावर आम्ही फक्त आवरच का नाक्यावर कुठले द्या नाही. हाव पण नाक्यावर जाऊ पण नाक्यावर पप्पा पावाच नाही गेला अजून. नाक्यावर जाऊ लगेच शेवटी पप्पा नाही. चला आता निघूया आपण. तर चला मी आलेलो आहे घरी आता, कारण की खूप वेळ झालाय मला, कारण की 2-3 जागेंवर गेलो आम्ही, संदप वगैरे, आणि मग
उसारघरला गेलो, तुम्ही बघितलंच असाल ब्लॉगमध्ये, कारण की मी आता खूपच थकलो आहे. तर आता चला मी ब्लॉग इथेच एंड करतो. तुम्हाला आवडलाच असेल नक्की, तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच सपोर्ट करा. बाय बाय.